घेऊ काय? तुम्ही हालू नका ताई. ऍक्शन. ते ना गंगू, एवढ्या लवकर पुरगीच लगीन का करायलास? पुरगी तर शिक्षणात किती हुशार आहे. काम करता करता पण अभ्यास करायला. अभ्यास करायला काम करता करता पण काय झालं? बरोबर आलं. फंबललंय जरा जरा हे झालं. पोरगी वैता गेला तर अभ्यास करून. ऍक्शन. ते ना गंगू, पुरगीचं एवढं लवकर लगीन कशाला करायलास? पुरगी तर किती हुशार आहे शिक्षण मध्ये. अभ्यास करता करता काम काय म्हणायचं? पोरगी नक्की करणार काय आहे? पुरगी लगीन करणार आहे. शिक्षणात लय हुशार दिसतं. एवढ्या लवकर का लगीन करायलास तू? हा असं म्हणतो. असं म्हणतो. काम करता करता मी वाचायला लागले असं म्हण की. हा देऊ काय? ऍक्शन. ते रे गंगू, एवढं लवकर पुरगीच लगीन का करायलास? पुरगी तर तुझ्या शिक्षणात लय हुशार आहे. बस एवढं. हा निघलो. कॅट काय म्हणणार आहे? काय तर म्हणा पण म्हणा. माझी पोरगी तुला काय करायचं आहे? काय करू बाय? मी रोज एकाची घरात म्हणजे रोज एकाचं धुणं भांडी करायला जाणार आणि मी पोरगी त्यासाठी पोरगी मी रोज एकाच्या घरला नेऊ शकत नाही, घरात पण ठेवू शकत नाही. परिस्थिती माझी लय गरीब आहे. बाप दारुडे तिचा. आणि नाही एक वेळेस लग्नाचा खर्च परवडला पण शिक्षणाचा एवढा खर्च मी कुठनं घालू असं म्हणायचंय. लय असं म्हणजे एकदम करून दिलं तर बरं नाही. शिक्षणाचं मग ते तसं म्हणायला नको. मला ऍक्शन. कशाला लवकर लगीन करणार? काय सांगू मालकीन बाय, मी अशी रोज 4 घरची धुणी भांडी करणार. तरी ताटी पोरगी संघ कुठवर घेऊन हिंडो. तडणी ताटे पोरगी संगवर कुठं घर 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 डायलॉग प्रिपेअर करा व्यवस्थित. घेऊ. लिहू आणि ऍक्शन. बोला की. बोला की बोला. बोलतो फ्लो दे त्यांना. दे तिला. हा. ऍक्शन. एवढं लवकर का लगीन करायला? काय सांगू मालकीन बाय, मी अशी रोज 2 का 4? 2 का 4 आता सांगा. 2 का 4? रोज 4 घरची धुणी भांडी करायची. हा 4 घरची रोज मी धुणं भांडी करते पण असं पण म्हणते चालते. खायला कुठं कुठं घेऊन फिरू लवकर काय सांगू मालकीन बाय, मी अशी रोज एकाच धुणं भांडी करणार. तरी ताटी पोरगी कुठवर संघ घेऊन हिंडू. बाप दारुडा हाय. ऍक्शन. मला लय टेन्शन येतंय. आता पुढचं. म्हणून आणि काय पुरगीचं शिक्षणाचा खर्च हे पडला. आणि त्यात जे शिक्षणाचा खर्च म्हणू काय, एक वेळ लग्नाचा खर्च परवडला पण हे शिक्षणाचा खर्च कुठपर्यंत पेलू मी. असं म्हणा. एक वेळेला लग्नाचा खर्च परवडला. एक वेळेला लग्नाचा खर्च परवडला पण शिक्षणाचा खर्च मला नाही झेपत. त्या शिकवल्यासारखं नको बोलावा. बघा एक वेळा बघा माहिती नाही. बघा लगीन करून दिलं परवडतंय पण शिक्षणाचा खर्च कसा परवडणार मला? असं असं घ्या. त्यातल्यात काढा बाहेर का काढू ओढून. असं हालून निघते हालटूला कसं सांगा पडून असं करत नाही. बाहेर फेकत नाही. आत वळतात सगळं. लसूण खाते धावती इंगा. कुठं होतं तिथं ठेवा ते. कुठं होतं तिथं ठेवा. खाली ठेवायचं ते. कंटिन्युटी नको मिळते. एक वेळ शिक्षणाचा खर्च परवडला. लग्नाचा सॉरी हा एक वेळ लग्नाचा खर्च परवडला पण शिक्षणाचा खर्च मला नाही पेलायचा. मला झेपायचा. हा तुमच्या भाषेत काय असेल. तुम्हाला कुठली भाषा आवडते म्हणा, काय अडचण नाही. एक वेळेला लग्नाचा खर्च परवडला पण शिक्षणाचा खर्च मला नाही झेपायचा. व्हेरी म्हणून मी तिचं लग्न करून म्हणून दिलं. मी तिचं लगीन करून टाका लागल्या. तिला लगीन करून द्यायला लागल्या. घेऊ काय? ऍक्शन. एक वेळेला लग्नाचा खर्च परवडला पण शिक्षणाचा खर्च मला नाही झेपायचा म्हणून तिचं लगीन करून द्यायला लागल्या. आता रडत्या गंगी. गंगे गंगे स्वर्गात तुझ्यापेक्षा अप्सरा आहेत त्या गंगे. असं तुमचा नवरा म्हणतोय का तुम्हाला? माझा सावळ्या कुठे गेला?
बघ 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 तुला पोरगी हुशार आहे, कशाला लग्न करून द्यायला तिचं. झालं की आता हे झालं की आता झाले सगळं. मेसेज सांगा, मेसेज लास्टला गेला पाहिजे मेसेज. सुरुवातच हे करायला गंगू, तू म्हणतास ते बरोबर आहे तुझं, मला पटलंय. पण हे बघ, उद्या तिच्या जीवनात काय प्रॉब्लेम आला, अडचण, ती कसं हँडल करणार आहे. तू शिक्षण करून तिचं लग्न करून दिलीस, उद्या काय तिच्या जीवनात वाईट परिस्थिती आली, ती स्वतः हँडल करू शकता का नाही परिस्थिती, हे विचार केलास का तू. समजा तिचं काय तसं करण्यापेक्षा मी तुम्ही- सांगू का? ऐका तुम्ही किती श्रीमंत लोक आहे. हो गंगू, काय मदत लागली तर तुला मी करेन, पण तू का पुरगीच लग्न, तुझी पुरगी हुशार दिसत्या, तू का पुरगीच लगीन ते करू सांग, नको म्हणणारच असं. आहे की last ला. संदेश द्यायचा आहे मला, संदेश देण्यासाठी आज न उद्या पोरगी शिकली, मोठी झाली, स्वतःच्या पायावर उभा राहील, चांगली पैसा कमवल, तुलाच मदत करेल, असं काय तर सांगा. तिला म्हणजे सुरुवात कशी कर माहितीये का. हं, हे बघ गंगू, आजकालच्या जगात काय खरं नाही बाई. हं. तू जर लग्न लावून दिलीस आणि जर तिचा नवरा दारुडा निघाला तुझ्या नवऱ्यासारखा, तर तेव्हा ती कुठे जाणार तिची पोरं घेऊन, असं बोल की. होय. समजा निघालाच तो पण दारुडा, मग ही कुठं जाणार, शिकली असली तर जाणार ना कुठेतरी जॉब शिक्षण घेतली तर तिचे पायावर उभं तर राहील ना, उभं राहील, तिची पोरं वेळा सांभाळू शकेल, संसार हँडल करेल तिचा. आणि तिच्या शिक्षणाचा खर्च मी उचलतो, तू टेन्शन घेऊ नकोस. तिला जेवढा पण खर्च लागेल मी घालतो म्हणायचं. असं कर, असं घ्या तू. बघ कसं होतं स्टार्टिंग. घेऊ ऍक्शन. हे गंगू, थांब थांब, विसरले मी. गंगू सगळं सांगितलं एकदम मागचं पुढून पुढचं पाठीमाग व्हायला. हे गंगू, तू म्हणतेस ते बरोबर आहे, तू म्हणतेस ते बरोबर आहे, मला पटलंय. पण या आजकालच्या जगात पटलं नाही. शिक्षण एवढं महत्वाचं पटलंच की, झालंय. म्हणजे ती म्हणते ना माझी परिस्थिती गरीब आहे, हे ते हा, हा. असं म्हणजे ती सांग, तू म्हणतेस ते बरोबर आहे. बरोबर आहे, तुझ्या हा. ह्याच्याप्रमाणे बरोबर बरोबर आहे. हा. खरं आजकालच्या जगात परिस्थिती, बाहेरची परिस्थिती बघितल्यास काय, तुझा नवरा दारुडा आहे, तसं तुझा पण नवरा दारू निघाल तर मग ती मुलं बाळास निघून कुठं जाणार, त्यावेळेला तुला किती ताप होईल, असं म्हणतो की. ताप बिबले वाढते आहे की नाही ते. मी सांगितलं तुला. हे आजकालचं जग बघत्यास एवढं वाईट आहे. हं, जर तुझी मुलगी शिकलीच नाही आणि समज तिचा बी नवरा दारुडा निघाला, हं, तर ती उद्या कुठं जाणार हं. तिची मुलं बाळ घेऊन. हं. जर ती गंगी लागली आमची रडायला. पाकी माझ्या डोक्यातून जाते मग सगळं. खरंच गेलं. ती कुठं जाणार, तिथं होतीस. जर नवरा तिचा बी नवरा तुमच्या नवऱ्यासारखा तुझ्या नवऱ्यासारखा दारुडा निघाला, ती कुठं जाणार. ती कुठं जाणार तिची पोरं बाळ घेऊन. हं. जर ती शिकलेली असली, काहीतरी जॉब करल, 4 पैसे कमवल, तिच्या पायावर उभा राहील म्हणतो. हा तिच्या पायावर उभं राहील. हे बघ शिक्षण ही तिसरा डोळा आहे. हा, ज्ञान शिक्षण हे माणसाचा तिसरा डोळा आहे. हं. तू तिच्या तर शिक्षणाचा मला इथं थोडं घे, कट लाव, मग हिचं काय तर घे मनमध्ये, मग कट झालं तर माझं. ठीक आहे. तुला फ्लो वर बघा, वरी बघा, वरी. ऍक्शन. हो गंगू, तू म्हणतेस ते मला पटतंय, पण समजा तू अजून लगीन करून दिलंस आणि तिचा पण नवरा तुझ्या नवऱ्यासारखा दारून निघाला, त्यावेळेस ती काय करणार आहे सांग. तू शिक्षण तिला दिलं, शिक्षण शिकवलंस आणि तिच्या पायावर उभं राहील का ना ते. फंबल झालंय, काय काय झालं लास्टला फंबल नाही. म्हणतेस ते मला पटतंय, पण समजा तू अजून लगीन करून दिलंस आणि तिचा पण तिथं पण झालंय. एक वेळेला लग्नाचा खर्च परवडला, पण तो शिव शिक्षणाचा ठेवायला खर्च मला लागतंय का ना. गंगे यू यू यू. घेऊ. हं. कुठे गेलं तो? हा. हलवू नका. अगो नका. हलवू नका. हासा चांगला तिथं हे होते मला. बाई गंगे लय चाबरी झाल्या गंगी. लई चालू झाल्या. आम्हाला काढून बदल नाही. मी नाही बाई जायची तुम्हाला सोडून. हा, चला घ्या. देऊ का ऍक्शन. हो गंगू, तू म्हणतेस ते सगळं मला पटतंय, तुझं बरोबर आहे, पण उद्या पोरगीचं लगीन करून दिलंस, तुझा नवरा दारुडा आहे, तिचा नवरा दारून निघाला, त्यावेळेला तू काय करणार आहेस. तिला शिक्षण करून दिलीस, लग्न करून, तर तिच्या पायावरती उभं राहील ना. तुला काय टेन्शन राहणार नाही, परत तुलाच ती मदत कर उलट. आणि तू कशाला काळजी करतेस. तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी उचलते ना पुढं, तिला काय पण लागू दे, सगळा खर्च मी उचलते, तू काय टेन्शन घेऊ नकोस, पोरगी शिकू दे. आणि शिक्षण माणसाचा तिसरा डोळा राहील. हो. ए गंग्या ऐक की. आता काय सांगायचं तर राहिलं, विसरलं. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे,
काय बरोबर? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी तुझं शिक्षण इथलं पुढे चालू ठेवतो आणि लगीन नाही लावून देत एवढ्या लवकर. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ताई साहेब. आता नाही मालकीनबाई. हा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मालकीनबाई. आता मी तिचं लगीन कॅन्सल करते आणि शिक्षण नाही लगीन नाही लावून दे ती जाताना मी आणि लगीन- शिकू दे पुढे तिला. शिकू दे, काय शिकते ती. त्यासाठी मी म्हंटले की अंजू ते सगळं बरे हे सांग हे घे तू घे.